ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी महायुतीने परिवर्तन पॅनलची घोषणा केली आहे. पॅनल प्रमुख तथा माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत 7 उमेदवारांची नावं जाहीर केली. 21 पैकी 9 उमेदवार बिनविरोध निवडून आले असून उर्वरित जागांसाठी 27 जून रोजी मतदान होणार आहे. भाजप आणि शिवसेना यांच्या उमेदवारांना महायुतीने पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच इतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून पॅनल तयार करण्यात आल्याचं कपिल पाटील यांनी सांगितलं. 2013 मध्ये बँकेची उलाढाल 7,000 कोटी रुपये होती. ती आता 12,500 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचा दावा त्यांनी केला. या पत्रकार परिषदेला श्री. बाबाजी पाटील हे देखील उपस्थित होते. आम्ही परिवर्तन पॅनल ह्या बँकेच्या निवडणुकीसाठी तयार केलेलं आहे. त्याच्या 7 उमेदवारांची नावं आपल्यासमोर ठेवलेली आहेत. 27 तारखेला निवडणूक आहे. आपल्या माध्यमातून मी तमाम मतदारांना विनंती करतो की आपली बँक ही चांगली आहे, सुस्थितीत आहे. त्या बँकेला अजून पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातनं परिवर्तन पॅनलला मतदान करून आपण या बँकेचा कारभार करण्याची संधी द्यावी, अशा प्रकारची विनंती आपल्या माध्यमातून मी करतो. आमचे जे सगळे उमेदवार आहेत ते सगळे अनुभवी उमेदवार आहेत, चांगले उमेदवार आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सहकारिता क्षेत्रामध्ये काम केलेले सगळे उमेदवार आहेत. त्याच्यामुळे जनतेचा भरघोस पाठिंबा, सहकार्य आमच्या सगळ्या उमेदवारांना निश्चितपणाने मिळेल, अशा प्रकारचा मला विश्वास आहे. आम्ही सर्व महायुतीचे नेते मंडळी यांच्या सहमतीने हे पॅनल डिक्लेअर करत आहोत. मी मतदारांना विनंती करतो की आपली ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही महाराष्ट्रामध्ये 1 नंबरची आणि भारतामध्ये 2ऱ्या क्रमांकाची असलेली बँक ही गेल्या 66-67 वर्षापासून सुस्थितीत आणि चांगल्या कंडिशनमध्ये असल्या कारणाने मागील अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील किंवा संचालक असतील यांनी चांगल्या प्रकारचा कारभार इथे केलेला आहे. सर्व ठेवीदार असतील, शेतकरी बंधू असतील किंवा कर्जदार असतील यांना सुद्धा चांगल्या सुविधा बँकेने दिल्या असल्या कारणाने ही बँक चांगल्या प्रकारे कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता आतापर्यंत सुस्थितीत आहे. आणि ती ठेवण्यासाठी आपण सर्व मतदार बंधूंनी ह्या परिवर्तन पॅनलच्या निशाणीवर जी काही निशाणी 17 तारखेला मिळेल त्याच्यावर मतदान करून भरघोस मताने निवडून देतील.